आज महायुतीचे उमेदवार सन्माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा संपर्क दौरा कात्रज पासून आता बिट्टीकवडी रोड पर्यंत आपण आलेलो आहोत. उत्स्फूर्त प्रतिसाद. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेली जनता मागच्या वेळेसही आढळराव पाटील साहेबांच्या मागे उभी राहिली. आताही हडपसरची जनता, आज मी स्वतः असेल, आमचे आमदार चेतन पाटील असतील, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे असतील, मनसेचे शहर प्रमुख साईनाथ दामोदर असतील आणि सर्वजण एकजुटीने ताकदीने या प्रचारामध्ये लागले. तर खात्री आहे की निश्चितपणाने महायुतीच्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे हडपसर मतदारसंघ उभा राहील. हा विकासाचा मागे उभारणारा मतदारसंघ आहे. त्याचा उल्लेख आता दादांनी केला. हे खरं आहे की माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये 1 रुपयाचा निधी विद्यमान खासदारांनी आणला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून ही जनता विकासाच्या मागे पळणारी जनता आहे आणि म्हणून हडपसरची जनता निश्चितपणानं आज आम्ही पाहतो की उत्स्फूर्त प्रतिसाद आढळराव दादांना होतोय. महिला भगिनी, तरुणांमध्ये ज्येष्ठ नागरिक आशीर्वाद देत आहेत आणि म्हणून आम्हा सर्वांना खात्री आहे भक्कमपणे आम्ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये कामाला लागले. निश्चितपणे मी मागच्या 2014 ते 19 मी स्वतः आमदार होतो, दादा खासदार होते आणि आम्ही दोघांनी केंद्राकडनं ज्या ज्या काही योजना किंवा जे पूल असतील, रेल्वेचे विषय असतील, डिफेन्सचे विषय असतील, या विषयामध्ये जी कामं मी 9 कामं या ठिकाणी मागच्या आमच्या मेळाव्यामध्ये सांगितली की या 9 कामांना परवानगी आणली. ती कामं झाली सुद्धा. म्हणजे जिथे आता आपण उभे आहोत त्या बेटीकवडे रोडला सुद्धा घोरपडी आणि मुडवा हा जो पूल आहे, हा पूल सुद्धा माझ्या काळामध्ये मंजूर झाला. आता परवा त्याचं उद्घाटन झालं. त्यामुळे जनता अतिशय सुज्ञ आहे. हडपसरची जनतेने मागच्या काळातला विकास पाहिला, त्या विकासाचा निश्चित फायदा या ठिकाणी होईल. पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.